राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत बोर्डा चौक परिसरात अवैधरित्या बनावट देशी मद्याची वाहतूक करणाऱ्या 4 चाकी वाहनावर छापा टाकून अंदाजे 12,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई महाराष्ट्र स्टेट एक्साइज डिपार्टमेंटच्या वरोरा पथकाने केली आहे। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार 13 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास बोर्डा ते राधा मिलन मंगल कार्यालय रोडवरून बनावट देशी मद्याचा साठा घेऊन एक वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार सापळा रचून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान MH34 CD 3336 क्रमांकाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार थांबवून तपासली असता वाहनात रॉकेट देशी दारू संत्रा कंपनी या नावाचे 100 मिली क्षमतेचे 50 बॉक्स एकूण सुमारे 5,000 बाटल्या असा बनावट देशी मद्यसाठा आढळून आला। या प्रकरणात आशिष रमेश मिटपल्लीवार वय 23 वर्ष राहणार बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यास ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून सुमारे 2 लाख रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा तसेच स्कॉर्पिओ वाहनासह एकूण अंदाजे 12,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 तसेच संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विनय गोवडा, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त गणेश पाटील तसेच अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पथकाने ही कारवाई केली आहे। कारवाईत निरीक्षक प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, सागर दिडसे, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे तसेच जवान विलास महाकुलकर वाहन चालक यांच्यासह जवान जितेंद्र आनंद, जगदीश मस्के, मंगेश कुईटे, अमोल भोयर, किशोर पेदुजवार आणि शुभम गोवर्दीपे यांनी सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार हे करीत आहेत।